आणि यानंतर तब्बल 1.5 महिन्यानंतर माध्यमांच्या समोर आलेल्या संजय राऊत यांच्या संदर्भातली बातमी बघूया। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत जवळपास 1.5 महिन्यांच्या गॅपनंतर माध्यमांच्या समोर आले। राऊतांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना गर्दीमध्ये जायला मनाई केली होती। बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन होता तेव्हा त्यांना आदरांजली वाहायला संजय राऊत बाहेर आले होते, पण तेव्हा सुद्धा माध्यमांशी ते काही बोलले नव्हते। त्यानंतर आज पहिल्यांदा संजय राऊत हे माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आले। आजच्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला। असं आहे की ते न्यूयॉर्कला सुद्धा जिंकू शकतात। ते त्यांच्याकडे जे कोट्यवधी रुपये आहेत ते डॉलरमध्ये कन्वर्ट करतील आणि तिथे वाटायला जातील, 4 लोक पाठवतील। ते जर्मनीमध्ये जिंकू शकतात, ते कुठे जिंकू शकतात। त्यांना असं वाटतं मी माझ्या हातामध्ये प्रचंड पैसा असल्यामुळे लुटीचा मी जग माझ्या मुठीत आहे, तसं नाहीये। आजारपणातून उठल्यानंतर कमीत कमी शुभ बोलायचं पाहिजे होतं, परंतु त्यांनी नेहमीप्रमाणेच अमित शहा कोथळा काढणार वगैरे वगैरे जे काही स्टेटमेंट केलेले त्याला काही अर्थ नाहीये। अमित शहा साहेबांचे आणि मोदी साहेबांचे, एकनाथ शिंदेचे साहेबांचे संबंध कसे आहेत ते अख्खा महाराष्ट्र जाणतोय। युतीमध्ये असताना आम्ही एकमेकाला सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतो आणि म्हणून कोणी कोणाचा कोथळा काढत नाही, तर आम्ही बरोबर काम करतोय। आणि एवढं एकनाथ शिंदे साहेब आहेत ते संयमानं सर्व गोष्टी घेतात, ऐकतात आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा करतात। आणि संजय राऊत फक्त इतक्यावर थांबले नाहीत, तर शिंदेचे 35 आमदार त्यांना सोडून जातील असा दावा राऊतांनी केला। अर्थातच संजय शिरसाटांनी तो अगदी काही वेळ न लावता फेटाळून लावला। मी हे तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतोय यांचे 35 आमदार फुटणार आहे। ज्या पद्धतीनं त्याने शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, तीच पद्धत त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे। हो, 35 आमदार फोडणार, 10 आमदार फोडणार, काय हे जे आकडे असतात ना अशा पद्धतीने नसतं होत राहत। ही जी काय कार्यपद्धती जर शिकायची असेल तर आमच्याकडून शिका ना। 1.5 वर्ष आम्ही कसं काम प्रॅक्टिस केल्यानंतर सध्या तुमच्या बुडाखाली कधी गेले निघून सर्वजण, तुम्हाला सुद्धा ते कळालं नाही आणि ती खुर्ची ओढायचं काम सुद्धा आम्हीच केलेलं आहे। म्हणून आम्हाला कोण फोडणार या भ्रामक कल्पनेमध्ये त्यांनी राहू नये। आम्ही मजबूतीने आहोत, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत आणि आमच्यातला कोणीही एकही माणूस इकडे तिकडे जाणार नाही। आणि एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन्हींवर भाष्य करत असताना संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवरही भाष्य केलं। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत राऊत नेमकं काय म्हणाले बघा। शिंदेची शिवसेना जे आहे ते म्हणतात, मुळात शिंदेची शिवसेना म्हणायला आम्ही तयारच नाही पहिल्यापासून। आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे, हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा। शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत। त्यांची जी काही परंपरा आहे कामाची, त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो। पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढण्याचा आहे। आणि मी हे तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतोय यांचे 35 आमदार फुटणार आहे। माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम संवाद सुरू आहे, एकमेकांना भेटतात। आताही 4 दिवसापूर्वी त्यांची दोघांची भेट झाली, मला त्याच्याविषयी माझी चर्चाही झाली। त्यामध्ये राज ठाकरे यांनी महानगरपालिकेसंदर्भात एक प्रेझेंटेशन जे तयार केलं होतं ते त्यांना दाखवलं आणि ते उत्तम प्रेझेंटेशन आहे असं उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं।